हर महादेव भावना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मी अरविंद चितळे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आज आपण जाणार आहोत काकडा आरतीला मुगटला. तर आम्ही काकडा आरती मुगटला निघालो होतो. त्यात आम्हाला जायचं होतं. जाता जाता शंकतीचा प्लॅन झाला. मग आम्ही निघालो की आमचा रस्ता चुकला. आम्ही तिकडे दूरच गेलो कुठेतरी. मग ते बाबांनी सांगितलं आमचा रस्ता चुकला. मग आम्ही राहून आम्हाला सांगितलं आम्हाला. मग लगेच आम्ही गाडी चालवली आणि शिवाजी महाराजांच्या चौकाचं दर्शन घेऊन निघालो. आमदाराच्या मारुतीचं दर्शन घेऊन. आमदुरा हे गाव डायरेक्ट हायवेचं गाव आहे. एकदम हायवेच आहेत नुसते. आपल्या गावात जसे मोटरसायकल असतात तसे हायवे आहेत. मग हायवेच्या गावातून निघाला डायरेक्ट. मग गेले शंखतीर्थच्या कमानीला. डायरेक्ट मंदिराकडे गेल्या. मंदिराकडे जाण्यासाठी एकदम छोटा रस्ता आहे. मग मंदिराकडे जाऊन डायरेक्ट मंदिराच्या तोंडाला जाऊन मग गाडी लावली. तिथं मंदिराचा परिसर एकदम शांत होता. कोणीच नव्हतं तिथं आम्ही गेले तेव्हा. आणि मंदिर हिमाडपंथी आहे. हे नरसिंहाचं मंदिर आहे हिमाडपंथी. एकदम शांत आणि एकदम दगडावर बांधलेलं मंदिर आहे सगळं. मी गेलो मध्ये मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं. पहिले महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं. मदत अंधार होता खूप. मदत गेलो. मदत पाया वगैरे पडून आलो. मदत एकदम अंधार होता. हिमाडपंथी मंदिर आहे. एकदम मदत गेलं एसी लावल्यासारखं फील झाला. पाया वगैरे पडले. आणि मेन जे नरसिंहाचं मंदिर आहे त्या नरसिंहाच्या मंदिरात गेलो. नरसिंहाचं मंदिर पण एवढं कोरीव काम आहे ना. मायनर एकदम मायनर कोरीव काम आहे. बघू शकता तुम्ही. मंदिरात गेलो डायरेक्ट गेट वगैरे काढून. मंदिरात अंधार होता. एक लाईट लावलेला होता पण तेवढा काय फारसा उजेड नव्हता. पण मंदिर एवढं भारी आहे. हिमाडपंथी मंदिर कशाला म्हणतात मुळात हे तुम्हाला गेल्यावरती तर कळेल. कारण हिमाडपंथी म्हणजे पूर्ण दगडात बांधलेलं. आणि कसल्या प्रकारचं सिमेंट वगैरे किंवा कसल्याच प्रकारचं वाळू दुसरं काहीच नाही. फक्त दगडावर बांधलेलं मंदिर आहे ते. नरसिंहाची मूर्ती आहे मधात गोड. प्रत्येक पोलवर असं नरसिंहाची काही छायाचित्रे कोरलेली आहेत. एकदम असं कोरीव काम एकदम असं ओकेच आहे सगळं. मंदिराचा परिसर बघितला. मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर होतं. आणि मग विठ्ठल रुक्माईच्या पाया पडल्या. आणि नंतर मग बाहेर आलो. मंदिराचा परिसर हिंडत असताना मध्ये दुसरं एक मंदिर होतं महादेव पार्वतीच्या मंदिराचं पण दर्शन घेतलं. आणि ओव्हरलुक केलं. मंदिराच्याच बाजूला एक नदी होती. नदीला खूप पाणी होतं आणि वाळू पण काढणं चालू होती. मग आम्ही गेलो नदीकडे. नदी पात्रामध्ये गेल्यावर बसलो. थोडा व्हिडिओ वगैरे केला. थोडे फोटोज वगैरे काढले. लगेच आम्ही वापस निघालो मुगटला. ठीक आहे आम्ही निघालो होतो घरून. मग काय मुगटला गेलो. मुगटला डायरेक्ट जाऊन मारुतीच्या पाया वगैरे पडून घेतल्या. मारुतीचं कीर्तन वगैरे चालू होतं. फार गर्दी होती तिथं. जत्रा वगैरे भरली होती. जत्रेत गेल्या थोडंसं हिंडल्या. जत्रेत गेल्यानंतर मग तिथं एक मठ होता. मग त्या मठात ओव्हरलुक केलं. मठाच्या पाया वगैरे पडले. तिथं पण विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. आणि एकदम गावात एकदम जत्रा अशी भरली होती. गावात अशा पंक्ती बसल्या होत्या. प्रत्येक गलीनं पंगत बसली होती. पब्लिक एवढी जास्त होती. एकदम अनकंट्रोलेबल पब्लिक होती. पूर्ण गावानं पंक्ती बसल्या होत्या. तिथला प्रसाद वगैरे घेतला आणि घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.